नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक जुन्या नाशिकमधील खडकाडी भागात त्र्यंबक पोलीस चौकीच्या मागे बुधवारी रात्री 2 मजली इमारत कोसळून खळबळ उडाली। अनवर खान यांच्या मालकीच्या या घरात खालच्या मजल्यावर हॉटेलचं किचन होतं तर वरच्या मजल्यावर नासिर खान भाडेतत्वावर कुटुंबासह राहत होते। या दुर्घटनेत वरच्या मजल्यावर राहणारे खान कुटुंबातील 8 जण मलब्याखाली दबले। अग्निशामक दलाची 3 पथकं घटनास्थळी दाखल झाली। मुख्य अधिकारी संजय बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 40 कर्मचाऱ्यांनी रात्रभर शर्थीचे प्रयत्न करून मोहसिना नासिर, अक्सा मुदशिर, आयशा शेख, हसनैन आणि जोया खान यांची थरारक सुटका केली। इमारत कोसळल्यानंतर अग्निशामक दलानं तातडीनं धाव घेत रेस्क्यू सुरू केला। नेमकं बचाव कार्य कसं केलं याबाबत अग्निशामक दलाचे अधिकारी सांगतात। आज दिनांक 20/8/2025 रोजी 9:15 वाजता रात्री आमचं मुख्यालय जे आहे शिंगाडा तलाव येथे कॉल दिलेला आहे का अशी इमारत आपली जुन्या नाशिकमधली त्र्यंबक पोलीस चौकीच्या मागं कॉलॅप्स झालेली आहे। त्वरित आमच्या मुख्यालयाचे पहिला बंब टर्नआउट झाला। घटनास्थळी जेव्हा पोहोचले आमचे कर्मचारी त्यांच्या लक्षात आलं का इथं जास्त लोक अडकलेले आहेत, त्यामुळे आम्ही इतर केंद्राची मदत घेतली। 3 बंब घटनास्थळी आणि आमचे काही ट्रेनी असतील आमचे अधिकारी कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहोचले होते आणि घटनास्थळी त्यांनी काम करीत असताना एकदम स्टार्टला जेव्हा ते वरती गेले 2 मजली इमारत होती, RCC बांधकाम होतं, त्याच्यामुळे ते जे अडकलेले लोक होते त्यांची सुटका अग्निशामक दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगल्या रीतीने आणि कमी वेळेमध्ये केलेली आहे आणि ते सर्व जास्त नाही परंतु किरकोळ जखमी झालेलेच आहेत आणि अशा सर्व लोकांना जवळपास 7 लोकांना अग्निशामक दलाच्या आमच्या जवानांनी रेस्क्यू केलेला आहे आणि त्यांना हॉस्पिटलला पाठवलेलं आहे। किती लोक होते? सततधार पाऊस चालू आहे। पावसाच्या त्याच्यामध्ये पावसाचं पाणी मुरून एका वेळेस त्याची जी भिंत आहे त्याच्यामध्ये गेलेला असेल, त्याच्यामुळे कदाचित तो प्राथमिक अंदाज आहे का त्याच्यामुळे ते कॉलॅप्स झालेला आहे। त्याच्यामध्ये 2 लहान मुलांचा समावेश आहे। तो ऐसे बैठे थे सर? हाँ बस ऐसे बैठे। कितने लोग थे? 7 लोग और वो अचानक से गिर गए। तो अभी इसमें जख्मी कौन हुआ? मेरे को मेरा रूम अंदर था, वो नीचे के रूम में नहीं और बच्ची जो जिसको बोलते आता नहीं वगैरह वो उसको एड में निकाले। उसको समझ में नहीं आया कि बोलते भी नहीं आता उसको। हाँ तुम सब बाहर भागे तो आगे भागे, हम ऊपर से अंदर फंसे हुए, हमने निकाले सबको। गली के मोहल्ले के लोगों ने मिलकर कॉपरेट करके निकाले। सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे। सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। स्थानिक तरुणांनी अग्निशामक दलाला मदत केली। या दुर्घटनेत घरासमोर पार्किंगला असलेल्या 5 दुचाकी मलब्याखाली दबून नुकसान झालं असून घरातील सर्व साहित्य उद्ध्वस्त झालंय। घटनेची नोंद भद्रकाली पोलीस ठाण्यात झाली असून निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळेच इमारत कोसळल्याची चर्चा परिसरात रंगली आहे। नाशिकमधील या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र जुन्या भागातील अनेक इमारतींची स्थिती धोकादायक असल्यानं प्रशासनानं तात्काळ तपासणी करून उपाययोजना करणं आवश्यक आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी इसाक कुरेशी, नाशिक।